जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या चॅनलवर. मला मागे जो मी एक व्लॉग टाकलेला होता डान्स परफॉर्मन्स हळदी कुंकू सोसायटीचा, तर मला बऱ्याच जणांनी प्रश्न केला की तू जेव्हा डान्स प्रॅक्टिस केली तेव्हा तुझे ओमश्री कुठे असतात, कारण ओमश्री तर लहान आहेत, ते स्कूलला जातात का, डे केअरला जातात का? तर नाही, ओमश्री हे माझ्यासोबतच असायचे. कारण आम्ही आमच्याच इथल्या क्लब हाऊसमध्ये कधी दुपारी 11 वाजता तर कधी 12 वाजता प्रॅक्टिस करत होतो. तर बघा, ओमश्रीसुद्धा माझ्यासोबतच असायचे. ते कधी तिथे त्यांचे गाडी घेऊन यायचे, छोट्या छोट्या ज्या गाड्या असतात त्या आणायचे. पहिले सुरुवातीला मला श्रीनी नाही बोललं होतं, म्हणजे श्री नाही करू देत होता डान्स. पण माझ्या मैत्रिणी मला बोलल्या होत्या की तू रोज ये, बस आणि बघ. जर तुला लास्टला जर फायनल जमलं तर ठीक, नाही जमलं तर आपण काहीतरी डिसाईड करू. पण 2-3 दिवसातच मला श्री तिथे मिक्स व्हायला लागला आणि श्रीसुद्धा मला प्रॅक्टिस करू देत होता. आमचा डान्स सेट झाला होता आणि त्या दिवशी आम्ही असंच आम्ही स्टेप कशा करतो पाहण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढत होतो. तर बघा, ओमला तिथे कॅमेरा दिसला आणि ओम कॅमेराच्या समोरून जातच नव्हता. पण असं नाही, हा मूमेंट माझ्यासाठी जरी वेगळा असला, माझ्या मैत्रिणी पण हा मूमेंट एन्जॉय करत होत्या. तर असं कोणीच कधी ओमला म्हणा किंवा श्रीला असं चिडचिड केली नाही की बघ तुझा बेबी कसा मधात येतो. ओम श्री पण छान मिक्स होत होते. आणि घरी आल्यावर जर यांना विचारलं की काकू कशी डान्स करते, हे दोघं बघा कसे डान्स करायचे, तम्मा तम्मा लोगे असे डान्स करायचे. आणि ज्या दिवशी आमचा परफॉर्मन्स होता त्या दिवशी आम्ही फायनल आमचं 12 वाजता दुपारी एक लास्ट प्रॅक्टिस केली होती. आणि मी त्या दिवशी खूप जास्त दमली होती, म्हणजे थकून गेलेली होती, कारण कामं पण होते. घरी आली, या दोघांना पटकन झोपी घातलं आणि मी स्वयंपाकाला बसली. कारण त्या दिवशी शनिवार होता आणि शनिवारी हर्षल यांचा उपवास असतो. तर ते दिवसभर काहीच फराळ खात पण नाही, फराळ पण करत नाही. त्यामुळे मला पटकन असं स्वयंपाक करूनसुद्धा जायचं होतं. आमचा कार्यक्रम 5:30चा टायमिंग होता, 6 होणारच होते सुरू होईपर्यंत. आणि 2 तासाचाच कार्यक्रम होता. तर मी आल्यावर पण हे सगळं करू शकली असती. पण आपण जेव्हा कुठे डान्स करतो, हेअरस्टाईल करतो, तर आल्यावर आपल्यालाच, आणि आपल्याला माहिती आहे की आल्यावर आपल्यालाच करायचं आहे, म्हणून मग मी त्यापेक्षा आधीच सगळं काही करून गेली होती. 2:30 झाले होते. मी पटकन आलू वांग्याची भाजी, चपात्या आणि कुकर असं मी सर्व माझा स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला होता. आणि अशा वेळेस एवढे विचार मनात असतात ना की इकडे माझ्या चपात्यासुद्धा तुटत होत्या. तर पटकन अशा घाईघाईमध्ये सगळं कामं सुरू होते. फायनली मी माझं घरसुद्धा थोडंफार आवरून घेतलेलं होतं. मग साडी येथे घातली आणि 4:30 वाजले पण होते आणि ओमश्रीसुद्धा उठले. मग ओमश्रीला मी खाऊ घातलं, कारण बाळांना खाऊ घातल्यावर मग आपण कसं थोडंसं निवांत राहतो. आणि इकडे ओम बघा माझेच फोटो काढत होता. मग मी माझं मेकअपसुद्धा घरी करून घेतलं आणि 5:30 झालेले होते. 5:30ला मग मी पटकन दिवाबत्ती केली आणि माझ्या मैत्रिणीकडे गेली, कारण माझ्या पार्लरवाल्या ताई आहे त्या तिथे हेअरस्टाईल करून द्यायला येणार होत्या. मग या सगळ्यांनी माझे असे हेअरस्टाईल आधीचे फोटो काढले आणि फायनली मी हेअरस्टाईलला बसली. मग हेअरस्टाईल मला वाटते माझी शेवटचीच असणार. पटकन हेअरस्टाईल झाली माझी आणि हेअरस्टाईल झाल्यानंतर माझा लूक असा काही दिसत होता. कसा वाटला माझा लूक नक्की सांगा. आम्ही रेट्रो थीमचा डान्स करणार होतो. तर जर तुम्ही आमचा डान्सचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मागचा जो व्लॉग आहे हळदी कुंकू डान्स परफॉर्मन्स तिथे आहे. इव्हन मी खाली लिंकसुद्धा देते आहे. जर नसेल पाहिला तर नक्की बघा आणि डान्स कसा वाटला तो नक्की सांगा. आमचा डान्स झाल्यावर शेवटी जेव्हा आम्ही असं आम्ही 6 जणी होतो, आम्ही अशी पोज दिली, आमचे फोटोज काढले आणि डान्स खूप छान झाला होता. सगळेच जण बोलत होते. त्यानंतर ओम श्री हर्षल खाली आले होते. मग मी गार्डनमध्ये त्यांच्यासोबत फोटोज काढले. ओम श्रीला क्लब हाऊसमध्ये आणलं आणि ओम श्रीसोबतसुद्धा फोटो काढले. आणि माझ्या लाईफचा हा खूप छान असा कॅप्चरिंग मुमेंट होता. घरी आलो, जेवण केलं. यांनी माझ्यासाठी पान आणलेलं होतं, ते पान खाल्लं आणि असा होता आमचा दिवस. कसा वाटला व्लॉग नक्की